सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात नेहमी सलाम. आजच्या भक्तीमध्ये परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या प्रत्येकाचे स्वागत करतो आणि देवाची शांती आणि कृपा आणि दया आपल्या प्रत्येकावर सतत असो. मी देवाचे आभारी आहेत की सुंदरशी संधी परत एकदा ही देवाने प्राप्त करून दिली आहेत आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे मी फार आभारी आहेत की तो जिवंत आहेत आणि तो आपल्या प्रत्येकाची नेहमी काळजी घेतो. म्हणून आजचा सुंदरसा वेळ समय आपण त्या परमेश्वराच्या हाती समर्पित करू, कारण देव हा आपली प्रार्थना ऐकणार आहे. म्हणून आजचा जो शास्त्र भाग आहेत, आजचं जे स्तोत्र आहेत ते स्तोत्र 20 हे आहेत. स्तोत्र संहिता 20 हे मी आपल्यासाठी वाचतो. स्तोत्र संहिता 20. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव, सेवनातून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अन्नर्पणाचे स्मरण ठेव, तुझे होमार्पण त्याला मान्य हो. तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्पना सिद्धीस नेव. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो हे मला आता कळून आले आहे. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्याची बडाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताट उभे आहोत. हे परमेश्वरा धारण कर, आम्ही धावा करतो देवा राजाने आमचे ऐकावे. आपण प्रार्थना करू. प्रभू स्तोत्र 20 जेव्हा दावीद लिहितो, एक विजयासाठी प्रार्थना, आणि म्हणून प्रभू तुझी कृपा दया तो आम्हाला पुरव की आम्ही देखील त्याचप्रमाणे विजयासाठी प्रार्थना विश्वासाने करणे फार आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभू तुझी कृपा दया तो आम्हाला पुरव. प्रत्येकाला तुझं वचन समजण्यास आणि मला वचन सांगण्यास तुझी कृपा द्या. तू प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण स्तोत्र 20 हे बघत असताना त्याचा मुख्य विषय तो आहे विश्वासाद्वारे प्रार्थना, किंवा मसीहा हा विजयी राजा आहे. बघा, दावीद या ठिकाणी स्तोत्र लिहित असताना तुमच्या आणि माझ्या समोर त्याचा विश्वास प्रकट करत आहेत, आणि म्हणून या स्तोत्राचा मुख्य विषय आहे की विश्वासाद्वारे प्रार्थना. कारण विजयासाठी प्रार्थना या ठिकाणी दावीद सादर करत आहेत, कारण संकटाच्या दिवशी परमेश्वर त्याचे ऐको एक विनंतीद्वारे हे स्तोत्र तो परमेश्वराकडे सादर करत आहेत. आणि म्हणून या स्तोत्राकडे जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला भेटतं एक राजेशाही स्तोत्र आहेत हे आम्हाला पाहायला भेटते. लोक राजाच्या युद्धाला जाण्यापूर्वी त्याच्यासाठी एक धार्मिक विनंती सादर करतात. लक्षात ठेवा की युद्धाला जाण्यासाठी जी प्रजा आहेत ते देखील एकत्र मिळून ते परमेश्वराकडे एक धार्मिक प्रार्थना ते सादर करत आहेत, आणि देव त्याच्या अभिषिक्तांची प्रार्थना ऐकतो, उत्तर देतो आणि त्यांना तो उंच पदावर घेऊन जातो. यावर अधिक भर या स्तोत्र संहितेवर दिलेला आहे. बघा, मानवी सामर्थ्यापेक्षा देवाच्या संरक्षणावर आणि विजयावर तुम्ही मी विश्वास ठेवायला पाहिजे. हा स्तोत्रकर्त्याचा विश्वास तुमच्या आणि माझ्या समोर व्यक्त करत आहेत की प्रभू कोण आहेत आणि त्याचे सामर्थ्य किती अद्भुत आहेत, यावर तो विश्वास त्याचा व्यक्त तुमच्या आणि माझ्या समोर करत आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक संघर्ष असू शकतात, राष्ट्रीय संघर्ष असू शकतात, किंवा आध्यात्मिक संघर्ष असू शकतात. पण या स्तोत्रामध्ये तुम्हाला मला एक धैर्य देत आहेत, ती म्हणजे प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला मला एक मदत करत आहेत की जेणेकरून तुम्ही नेहमी प्रार्थनेद्वारे पुढे जावा. जरी संघर्ष वैयक्तिक असेल, राष्ट्रीय असेल किंवा आध्यात्मिक असेल, कोणताही संघर्ष असो, कोणतेही संकट असो, हे वचन तुम्हाला मला मदत करत आहेत की तुम्ही नेहमी विश्वासाने पुढे जायला पाहिजे. आणि या स्तोत्राच्या शेवटच्या भागामध्ये तुम्ही बघतो की शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्हाला मला घेऊन जात आहे की तो खरा अभिषेक आहे किंवा मसीहा आहे, जो त्याच्या लोकांसाठी शाश्वत विजय
मिळवून दिलेल्या आहेत, ज्याने शाश्वत विजय तुम्हाला मला मिळवून दिलेला आहे, जो अभिषिक्त आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याने तुम्हाला मला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, पापावर विजय प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून अंतिम राजा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची देखील तुलना या शास्त्र भागामध्ये केलेली आहे. म्हणून पहिली गोष्ट आपण बघू, आशीर्वादासाठी धाडसी प्रार्थना. आशीर्वादासाठी धाडसी प्रार्थना. स्तोत्रकर्त्याची सुरुवात ह्या ठिकाणी विनंतीसह होते. आणि कसं तो सुरुवात करतो? संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझं ऐको. सुरुवातच तो विनंतीने करत आहे की संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझं ऐको. या ठिकाणी लोक देवाच्या म्हणजे त्याच्या पवित्र स्थानातून मदत पाठवावी म्हणून ते देवाकडे एक अर्पण त्या देवाने स्वीकारावे. त्या राजाचे हृदय तो जाणणार आहे, त्या राजाचे पूर्णपणे संरक्षण करणार आहेत. म्हणून ह्या ठिकाणी लोक पावित्र्याने त्या पवित्र स्थानामध्ये एकत्र येऊन ते विनंती सादर करत आहेत की देवाने आमची प्रार्थना ऐकावी. हा भाग जो आहे, या भागामध्ये तुम्हाला मला देवाचे चारित्र्य आणि देवाच्या कराराबरोबर विश्वासूपणे राहणे किंवा त्यामध्ये विश्वासूपणामध्ये तुम्ही नेहमी रुजलेले असावे, यासाठी तो मध्यस्थी करत आहे. एक धाडसी प्रार्थना आहे, सामर्थ्याची प्रार्थना आहे, आशीर्वादाची प्रार्थना आहे. आज तुम्ही नेहमी भरपूरशे लोक तुम्ही नेहमी आज बघतो या प्रकारची प्रार्थना त्यांना आवडते की आम्हाला कोणी पाप क्षमेसाठी प्रार्थना करायला आवडते का? दिवस आम्हाला आवडणार नाही. कोणी आम्हाला पश्चाताप करायला आवडतं, आम्हाला आवडणार नाही. पण त्याच ठिकाणी जर सांगितलं तुम्हाला देव बाप आशीर्वादित करल, आम्ही सांगू किती छान प्रार्थना. या ठिकाणी धाडसी प्रार्थना आहेत. आणि धाडसी प्रार्थना आशीर्वादासाठी तर असतेच, पण धाडसी प्रार्थना देव त्यांना आशीर्वादित करणार आहेत, देवावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि देव त्यांना पुढे घेऊन जाणार आहेत याची खात्री त्यांना होती. आणि म्हणून ते आपलं हृदय या ठिकाणी व्यक्त करत आहेत. हृदयाच्या गोष्टी, मनातल्या गोष्टी ते या ठिकाणी परमेश्वरासोबत व्यक्त करत आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा की ह्या स्तोत्रामध्ये अतिशय सुंदर अशी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की समुदायाने किंवा प्रजेने किंवा लोकाने किंवा मंडळीतल्या सदस्याने या ठिकाणी आपल्या नेत्याला उंच ठिकाणी घेऊन जाणे फार गरजेचे आहे. काय म्हटलेलं आहे? याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करू. म्हणजे समुदाय ज्या वेळेस त्या ठिकाणी होते ते आपल्या नेत्यासाठी, आपल्या राजासाठी विश्वासाने प्रार्थना करत होते, प्रोत्साहन देत होते. एक विशेष करून ते प्रकाश टाकत आहेत की ह्या विषयावर की आमच्या देवाने आमच्या राजाला उच्चपदी प्रस्थापित करावे, आमच्या राजाला, आमच्या नेत्याला पुढे घेऊन जावे. म्हणून आज तुम्ही नेहमी आपल्या नेत्यांसाठी प्रार्थना करतो का? आपल्या अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करतो का? आपले जे प्रियजन आज आपल्यापेक्षा उंच पदावर आहेत त्यांना तुम्ही नेहमी देवाच्या चरणाजवळ ठेवतो का? बघा, या ठिकाणी समुदायाकडून एक सुंदरशी गोष्ट शिकणं गरजेचं आहे. ती म्हणजे आपलं हृदय शुद्ध आणि पवित्र ठेवणे. तेव्हा तुम्ही नेहमी धाडसीने प्रार्थना करू शकतो. आणि ती प्रार्थना म्हणजे एकमेकांना उंच करणे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की याकोबाचा देव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. ही वचने एक नीतिमानाची योजना तुम्हाला मला दाखवते, तुमचं आणि माझं संरक्षण करते, एक तरतूद तुमच्या आणि माझ्यासाठी करते. एक ह्या ठिकाणी क्षमेचं एक केंद्र तुमच्या आणि माझ्यासमोर विशिष्टपणे प्रकट करते, यासाठी की तुम्ही नेहमी देखील प्रार्थना करावी आणि पुढे जावी. विश्वासाची प्रार्थना ही कार्यशील आहेत. आणि म्हणून या ठिकाणी दावीद विजयासाठी प्रार्थना करत आहेत. ही प्रार्थना आम्हाला अस्पष्ट नसून तर ती देवाच्या वचनावर आधारित आहेत. एक धाडसी रीतीने मागणी देवाकडे मागणी देवाकडे ठेवत आहेत, जेणेकरून तुमच्या आणि माझ्याद्वारे त्या देवाचंच आणि फक्त देवाचंच गौरव व्हावा. या स्तोत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही मी बघतो आपल्यांना एखाद्या वेळेस संकटातून जावे लागेल,
मग तो संकट आजारपणाचा असो, आर्थिक ताण असो, किंवा नातेवाईकांमधील संघर्ष असो, अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये असू शकतात. पण अनेक गोष्टी ज्यावेळेस तुम्ही मी देवाकडे गेलो तर विश्वासाने, तर प्रभू तुमची आणि माझी प्रार्थना ऐकतो. या ठिकाणी 1 ते 5 वचनामध्ये तुम्हाला मला पाहायला भेटते. बघा, मी परत एकदा 1 ते 5 वचन आपल्यासाठी वाचतो. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव, सियोनातून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अनार्पणाचे स्मरण ठेव, तुझे होमार्पण त्याला मान्य हो. तुझे मनोरथ पूर्ण करो, तुझे सर्व संकल्पना सिद्धीस नेव. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करू. या ठिकाणी किती सुंदर रीतीने समुदाय, लोक, राजा एकत्र येऊन प्रार्थना करत आहेत. आणि 1 ते 5 वचनामध्ये आशीर्वादाची प्रार्थना आहे, ती पण धाडसीने प्रार्थना आहे, स्वतःसाठी नव्हे तर आपल्या राजासाठी. हे दाविदाने स्तोत्र लिहिलेलं आहे, पण दाविदाची प्रजा देखील या ठिकाणी प्रार्थना सादर करत आहेत. आणि म्हणून या प्रार्थनेद्वारे तुम्हाला मला पाहायला भेटते की तुम्ही आणि मी एकमेकांसाठी प्रार्थना करत पुढे जाणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही मी पाहतो, देवावर विश्वास ठेवा. वचन 6 ते 8 मी आपल्यासाठी वाचतो. वचन 6 ते 8. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आले आहे. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्याची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताट उभे आहोत. या ठिकाणी आम्हाला आश्वासनाकडे घेऊन जात आहेत किंवा वळवत आहेत. हा स्तोत्र करता घोषित करत आहेत, स्तोत्र करता ठामपणे सांगतो की परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आलेलं आहे. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकन. हे स्तोत्र देवावरचा विश्वास तुमच्या आणि माझ्यासमोर प्रकट करत आहेत. आणि म्हणून देवावर विश्वास ठेवा या वचनातून तुम्हाला मला पाहायला भेटते. आणि सुंदर असं म्हटलेलं आहे, कोणी रथाची कोणी घोड्याची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. ह्या ठिकाणी तुलना केलेली आहे. कोणी आपल्या लष्करी शक्तीची प्रतिका समोर आणून त्यावर ते विश्वास ठेवतात. आणि ह्या ठिकाणी दावीद व त्याची प्रजा सांगत आहेत, आम्ही तर आमच्या जीवनासाठी परमेश्वराच्या नावावर अवलंबून आहोत आणि आमचा देव आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून त्याचा विश्वास रथ आणि घोड्यावर नाही, पण त्यांचा विश्वास देवावर आहे. खरा विजय हा फक्त देवाकडूनच येतो. बघा, मानवी संसाधने किंवा मानवी शक्तीकडून तुम्हाला मला विजय प्राप्त होत नाही. शेवटी देवच तुम्हाला मला यश देणार. दावीद या ठिकाणी सरळ कबूल करतो की यश इतरांपासून नाही, इतर गोष्टींपासून नाही, तर देवावर विश्वास ठेवण्याद्वारे, आणि देव मला पुढे घेऊन जाणार आहेत, देव मला विजय देणार आहेत, हा विश्वास स्पष्ट या ठिकाणी दावीद प्रगट करत आहेत. मग आज या स्तोत्राकडे किंवा या वचनाकडे बघत असताना तुम्ही आणि मी स्वतःला विचारू की आपला विश्वास कुठे आहे? तुमचा विश्वास तुमच्या कामात आहेत का? तुमच्या बचतीत आहेत का? तुमच्याकडे कोणती क्षमता आहे त्यामध्ये तुमचा विश्वास आहेत का? नाही, फक्त देवाकडे करा. तुमचा आणि माझा विश्वास हा फक्त देवावर पाहिजे. यश देणारा हा माझा देव आहे आणि माझा देव हा मला पुढे घेऊन आहे. बघा, विशेषतः जर तुमच्या आणि माझ्यामध्ये संकट आहेत, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आव्हानं आले, ते तुम्ही आणि मी समजून घ्यायला पाहिजे आणि धैर्याने विचार करीत आणि केवळ त्या परमेश्वरावर अवलंबून राहून धीराने तुम्हाला मला पुढे जायचं आहे. तो विश्वास तुम्ही मजबूत ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही मी शेवटच्या भागामध्ये बघतो, ख्रिस्तामध्ये आपण हे परिपूर्णता प्राप्त करतो. त्याने पित्याला
परिपूर्णतेचा विश्वास त्याने तुमच्या आणि माझ्यासमोर प्रगट केलेला आहे की तुझी माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा. अगदी वधस्तंभावर खेळत असताना देखील तो आपला विश्वास त्या ठिकाणी प्रगट करतो. प्रभू ख्रिस्ताचा अभिषिक्तता त्या ठिकाणी तुम्हाला मला समोर दिसत आहेत आणि अंतिम विजय प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला मला त्या वधस्तंभावर दिलेला आहे. त्यांनी म्हणून विजयाचा मसीहा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विजय देणारा जो मसीहा आहे त्या स्तोत्रातून तुम्हाला मला दावीद प्रगट करत आहेत आणि ह्याला देखील मसानिक सॉंग असं म्हटलेलं आहे, मसानिक साम असं म्हटलेलं आहे की ज्याद्वारे प्रभू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासमोर सादर करत आहे की तो खरा अभिषिक्त आहे. बघा ह्या ठिकाणी ज्यावेळेस प्राचीन युद्धे त्यावेळेस होते तर ते आपल्या रथाची फार बढाई मारतात आणि तरी देखील ते अपयशी होतात. आणि आज तुम्ही बघतो भरपूर तंत्रज्ञान आहेत, भरपूरशा गोष्टींचा अभ्यास करून आलेला आहेत आणि भरपूरशा योजनांवर ते अवलंबून आहेत, पण तरी देखील काय होते कोसळून जाते. कधी काय फेल होऊन जाईल, कधी काय काय होऊन जाईल हे आम्हाला सांगता येईल. म्हणून देव हा अढळ आहे, त्याचा पाया मजबूत आहे, देव संरक्षण करणार आहे आणि देवावर तुम्ही मी विश्वास ठेवत पुढे जाणं गरजेचं आहे. इतर गोष्टींवर बढाई मारण्यापेक्षा तुम्ही नेहमी आपल्या जीवनदशाने देवाची बढाई मारली पाहिजे, त्याची प्रशंसा करायला पाहिजे. आणि हेच वचन पौल देखील नवीन करारामध्ये सांगतो. दावीद या ठिकाणी सांगतो कोणी आपल्या रथाची कोणी आपल्या घोड्याची बढाई मारल, पण मी तर माझ्या जीवनदशाने परमेश्वराची प्रशंसा करेन. पौल देखील तेच सांगतो. काय दाविदाकडे नव्हतं का? त्याच्याकडे देखील असं आणि होतो. त्याने देखील तो अनुभव घेतलेला असा. ज्यावेळेस गल्ल्यातासोबत युद्ध होतं त्यावेळेस त्यांनी बघितलं असेल की अनेक रथ अनेक घोडे या ठिकाणी देखील होते, पण तो त्या ठिकाणी शस्त्र सामग्री घेऊन गेला नाही. तो आपल्या देवावर विश्वास ठेवून त्या गलाथ्यावर त्यांनी विजय प्राप्त केला. बघा विजय देणारा हा परमेश्वर आहे, शस्त्र सामग्री नाही इतर. हे दावीद तुम्हाला मला वारंवार शिकवत आहेत. आज तुम्ही मी इतर गोष्टींचा लाभ घेतो, आधार घेतो, पण लक्षात ठेवा की आम्हाला यश देणारा, आम्हाला पुढे घेऊन जाणारा हा फक्त आणि फक्त आपला यहोवा परमेश्वर आहे. आणि म्हणून आशीर्वादासाठी धाडसीची प्रार्थना, देवावर विश्वास ठेवा. तिसरी आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे तारणात विजयी आनंद करा. वचन 9, हे परमेश्वरा तारण कर, आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. स्तोत्र करता एकत्रित ओळीमध्ये तुमच्या आणि माझ्या समोर एक समाप्ती करत आहे. ती समाप्ती म्हणजे काय? हे देवा तू आमचे तारण कर, तू आम्हाला सहाय्य कर. बघा या ठिकाणी आत्मविश्वास या ठिकाणी प्रतिध्वनी होत आहेत. जसं इको होतो एखाद्या ठिकाणी, आम्ही बोलतो तो इको परत आम्हाला ऐकवतो. या ठिकाणी जो विश्वास आहे तो परत या ठिकाणी आमच्याकडे येत आहेत किंवा आम्हाला ऐकू येत आहेत की ते दिसत आहेत की परमेश्वराने किती अद्भुत रीतीने काम केलेलं आहे, किती अद्भुत रीतीने परमेश्वर आम्हाला पुढे घेऊन जात आहेत. की जो आपला विश्वास आहे तो प्रतिध्वनी व्हायला पाहिजे, वारंवार ऐकू यायला पाहिजे मित्रांनो, तो जाणीव व्हायला पाहिजे. पण कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही मी इतर गोष्टींची बढाई न मारता आपल्या जीवनदशाने देवाची प्रशंसा. बघा देवाने त्यांना सोडलेले आहेत, त्या सुटकेबद्दल त्या ठिकाणी उत्साह करत आहेत. बघा ह्या ठिकाणी मध्यस्थीची प्रार्थना आहे. देवाने त्यांना उत्तर दिलेले आहे. एक लष्करी विजयाचे स्तोत्र या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या समोर आहे. हे लष्करी विजयी स्तोत्र हे तुम्हाला मला सियोनावर केंद्रित करत आहेत किंवा अदोनायावर पूर्ण विश्वास ठेवत आहेत. Our God is our Adonai. आणि सियोनाकडे तो केंद्रित करत आहेत की तुम्ही आणि मी विश्वासाने पुढे जाणं, कारण त्याद्वारे तुम्हाला मला मुक्तता किंवा उद्धार किंवा विजय किंवा तारण प्राप्त होते. बघा देवाचे तारण म्हणजे
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणे आणि तुमच्या आणि माझ्या मुखातून स्तुती गान करून घेणे, त्याची प्रशंसा, त्याची आराधना. बघा, कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वाद पुरवतो ह्याची खात्री करून घेणे, आणि याची खात्री देव देत आहेत. त्याच्या अभिषिक्ताकडे तुम्हाला मला तो वळवत आहेत, तो सांगत आहेत. पण तो अभिषिक्त कोण आहेत? प्रभू येशू ख्रिस्त, जो मसीहा आहे, ज्याने तुम्हाला मला कायमस्वरूपी वाचवलेले आहेत, ज्याने तुम्हाला मला कायमस्वरूपी सोडलेले आहेत. आणि म्हणून देवाच्या उत्तरासाठी तुम्ही आणि मी त्या परमेश्वराकडे विजयाची प्रार्थना सादर करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा की हे जे वचन आहेत आम्हाला 21व्या वचनामध्ये परत एकदा पाहायला भेटते की परमेश्वराने कशा रीतीने त्यांना सोडलाय. स्तोत्र 20 हे आम्हाला विजयाची प्रार्थना दाखवत आहेत, आणि पुढे त्या ठिकाणी उपकासाची प्रार्थना आम्हाला पाहायला भेटते. बघा, आशीर्वादित राहणं म्हणजे त्या परमेश्वरावर विश्वास ठेवणे आणि विश्वासाने स्वतःची वाढ करणे. म्हणून समुदाय जो आहे, या समुदायाने आपल्या नेत्यांसाठी, आपल्या अधिकाऱ्यांसाठी, आपल्या प्रियजनांसाठी एकत्र येऊन विश्वासाने प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण देव प्रार्थना ऐकतो, तो कार्य करतो, हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. एक उदाहरण तुम्ही बघतो भरपूरशा ठिकाणी, तुम्ही मी भरपूरशा वेळेस पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. बघा, कठीण लढाईनंतर विजय परेड घेण्यात येते ना. कठीण लढाईनंतर विजय परेड घेण्यात येते. तसंच लढाई संपण्यापूर्वी तुमच्या जीवनात त्या देवावरच्या विश्वासाची परेड तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, जर युद्ध झाले किंवा कठीण लढाईनंतर विजय प्राप्त झाली तर विजयाची परेड करायची. आज तुमच्या आणि माझ्या विश्वासाची परेड करणं गरजेचं आहे. आणि ती कशी होईल? वचन 7 प्रमाणे आपण या ठिकाणी थांबू. वचन 7 मी तुमच्यासाठी वाचतो. कोणी रथाची, कोणी घोड्याची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. परत एकदा मी वाचतो, फार सुंदर वचन आहे. वचन 7, स्तोत्रसंहिता 20 आणि वचन 7. कोणी रथाची, कोणी घोड्याची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. देवबाप करो, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. मे गॉड ब्लेस यू.